एक सांगतो आता, हा वीट हा पांडुरंग परमात्मा विटेवर आला खरा, पण येण्याची कारण आहे बुवा ही. पांडुरंग परमात्मा विटेवर कसा आला? अजून एक कारण आहे. काय झालं? पाठीमाग पुंडलिकराया भगवंताची भक्ती करत नव्हते, असं उदाहरण तुम्ही पाहिले. आणि त्या पुंडलिकानं आईबापाची भक्ती केली, हे उदाहरण तुम्ही पाहिलं. आता मला मागं जायला वेळ नाही. मग त्या पुंडलिकाची भक्ती पाहिली. आई एका मांडीवर आहे, बाप एका मांडीवर आहे. पांडुरंग परमात्म्यानं ते पाहिलं. पांडुरंग परमात्मा पाघळला. तुमच्याकडे पघळला म्हणतात का पाघळला म्हणतात? पला काना द्या पा होईल, नका देऊ प होईल. तो काय झाला तो झाला. त्याचं अंतकरण पाझरलं. देव म्हणला चला, एवढा पुंडलिक भारी आहे, मग जायला पाहिजे त्याच्या दर्शनासाठी. म्हणून परमात्मा त्या पुंडलिका करता तिथं आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता तो परमात्मा आला. आणि आल्यावर त्या परमात्म्यानं पुंडलिकाला हाक मारली असावं, ए पुंडलिका मी आलो. पुंडलिकरायानं कदाचित ते ऐकल्यावर पुंडलिकराय म्हणल्या, देवा नोय हा प्रसंग बोलण्याचा, आता गप्पा मारण्याचा प्रसंग नाही. म्हणले 11 वाजत आले तेव्हाचे. देवा माझ्या आईबापाला झोप लागलेली आहे, मग आता तू इथं थांबू नको. मग काय कर देवा, बोलू नको. माझी आई उठल, माझा बाप उठल, मला पाप लागेल. म्हटले एक काम कर देवा, ही वीट फेकून दिली, भिरकाविली वीट. देवासाठी ती वीट फेकली. ती वीट कुठली होती? तू इंद्र. तिथून कीर्तन सुरू झालं तुमचं. ती वीट फिरकाविली वीट, आणि त्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभा केला. तो युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई पुंडलिकाच्या भावार्थासाठी आला आणि त्या विटेवर उभा राहिला.